दुसरा ते काय आहे, शेवगा आहे. शेवगा काय करतं, आपल्या शरीरातली कॅल्शियमची गरज पूर्ण करतं. तिसरं काय आहे, इलायची आहे. आता इलायची काय करतं, इलायची आपल्या इम्युनिटी वाढवते. बघा 3600 रुपये किलो इलायची, एवढी महाग आहे. तर त्याच्यामध्ये औषधी गुण आहे, कॅन्सर प्रतिरोधक आहे, म्हणून याच्यात इलायची पण आहे. आता अजून काय आहे याच्यामध्ये लोणी आहे, गिलोय आहे, तुळस आहे आणि ग्रीन टी आहे. एकत्र सांगा, हे आपलं इम्युनिटी वाढवायचं काम करतं, ब्लड सेल्स वाढवतं, म्हणजे रक्त वाढवतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये अजून काय आहे बघा, याच्यामध्ये बीटरूट आहे आणि अर्जुन आहे. आता अर्जुन आणि बीटरूट काय करतं, आपलं रक्त पातळ ठेवतं आणि हृदयाची ताकद वाढवतं. ठीक आहे. तर ते याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये नंतर काय याच्यामध्ये, तर याच्यामध्ये अजून काय काय आहे, ब्राह्मी आहे, शतावरी आहे, शंखपुष्पी आहे आणि केशर आहे. तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय, आपला मेंदू. मेंदू आपलं पूर्ण शरीर चालवतो आणि मेंदूचं आरोग्य पण खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपण हे 5 इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घातलेले आहेत. त्याच्यानंतर अजून काय याच्यामध्ये, तर याच्यामध्ये द्राक्ष आहे, त्याच्यानंतर अंजीर आहे आणि हळद आहे. तर हे कॅन्सर प्रतिरोधक आहे. एक तर कॅन्सर होऊ देत नाही आणि झालेलं कॅन्सर बरं करायला मदत करतं. त्याच्यानंतर ॲलोवेरा आहे, स्किन चांगलं ठेवतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जायफळ आहे. बघा, झोपेचा प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, आपल्याला चांगली गाढ झोप लागत नाही. आजकाल सगळ्यांना पैशांना सावध झोप लागली, कधी कुठला पैसा येतोय म्हणून आपल्याला सावध झोप आहे, बरोबर का नाही? असंच आहे ना. तर याच्यामध्ये हे जायफळ घातले की आपली चांगली झोप झाली ना की शरीराची चांगली रिकव्हरी व्हावी, म्हणून असे सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये दिले. आणि हे इन्ग्रेडियंट्स आपल्या शरीरात गेले, काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना, आपल्या शरीराची परिस्थिती कशी असते? तर हे सगळं पोषण आपल्याला मिळतं आणि पोषण मिळाल्यामुळं हे आपल्या सेल लेवलला काम करतं. मग अशी जे मी तुम्हाला हे दाखवली, स्ट्रक्चर दाखवलं, त्याच्यामध्ये जे सेल आहेत ना, सेलला जे मॉलिक्युल्स आहेत ना, तर ते मॉलिक्युल्स रिपेअर करायचं काम हे अमृत ज्यूस करतं सायंटिफिक भाषेमध्ये. आणि ते मॉलिक्युल्स रिपेअर झाल्यामुळं हे अमृत ज्यूस अनेक आजारांवर काम करतं. बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, पॅरालिसिस असेल, कॅन्सर असेल, सोयरिसिस असेल, कुठला आजार घ्या, आजारांची ABCD आहे, त्याच्यावर अमृत ज्यूस आपलं काम करतं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे आपलं अमृत ज्यूस फूड सप्लिमेंट आहे, अँटीऑक्सिडंट आहे. अमृत ज्यूस औषध आहे का? अमृत ज्यूस औषध नाही. आणि हे कन्व्हिक्शन तुम्ही स्वतः पण ठेवा, म्हणजे आपल्याला हे सगळ्यांना माहिती पाहिजे की अमृत ज्यूस हे औषध नाही, अमृत ज्यूस हे अँटीऑक्सिडंट आहे. अमृत ज्यूस हे फूड सप्लिमेंट आहे, जे पोषणाचं काम करतं आणि आपल्या शरीराला अँटीऑक्सिडंट देण्याचं काम करतं आणि त्या माध्यमातून आपल्या शरीराला रिपेअरिंग होतं. आणि म्हणून हे अमृत ज्यूस एवढ्या आजारांवरती मिरॅकल रिझल्ट देतं. आलं लक्षात सगळ्यांचं? आणि बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला हे अमृत ज्यूस कशासाठी द्यायचं आहे, कोणासाठी आहे हे अमृत ज्यूस? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अमृत ज्यूस कंपनीने बनवलंय निरोगी लोकांसाठी, की आपण आजारीच पडू नये. जशी पूर्वी संकल्पना होती, लोक चांगले खायचे म्हणून 100 पर्यंत जगायचे, त्यांना औषधं नाही लागायची. आता आपलं सगळं बिघडलं म्हणून आपण आजारी. तर हे जर पोषण आपल्याला मिळालं तर आपण आजारीच पडणार नाही. मग पावसात भिजणं चांगलं का भिजायच्या आधी छत्री असणं चांगलं, बरं का? तर हे छत्रीचं काम आपलं अमृत ज्यूस करणार आहे. आपलं संरक्षण देण्याचं काम, ढालीचं काम हे अमृत ज्यूस करणार आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला निरोगी बनवण्याचं काम हे अमृत ज्यूस करणार. आणि अशा अमृत ज्यूससाठी परत एकदा जोरदार आहे. आता हे अमृत ज्यूस कसं घ्यायचं ते सांगतो. अमृत ज्यूस 2 वर्षाच्या बाळापासून 100 वर्षाच्या वृद्धापर्यंत आपण देऊ शकतो. आता बघा, हे स्टँडर्ड आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण काय होतं, कोणी सांगतं 60 ml पाणी, कोणी सांगतं 100 ml पाणी, कोणी सांगतं 40 ml पाणी. नाही, याच्यावरती आपली मीटिंग बसली होती कोर्टिंगची आणि CMD सरांनी हे सगळं ठरवून दिलं आम्हाला की सगळ्यांच्या तोंडातनं काय गेलं पाहिजे, स्टँडर्ड गेलं पाहिजे. मगाशी मी तुम्हाला चार्जरचं उदाहरण सांगितलं. मग मी जे काय सांगतो ना, हे लिहून घ्या, हे लक्षात ठेवा आणि आपल्याला अशाच पद्धतीने सांगायचं. 2 वर्षाच्या बाळापासून ते 10 वर्षाच्या बाळापर्यंत 5 ml 2 टाइम कोरडं देऊ शकतो आपण.
थोडं ठरवा, 2 वर्षाच्या बाळाला 3 ml द्या सुरुवातीला, बरोबर. 5 ml पासून आपण 10 वर्षापर्यंत 5 ml द्यायचे, कोरं 2 टाइम. 11 वर्षापासून 18 वर्षापर्यंत 10 ml 2 टाइम कोरं देऊ शकतो. आणि 18 वर्षापासून पुढे 55 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत 15 ml 2 टाइम. आता मुद्दामून 55 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सांगितलं कारण 55 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना आपल्याला थोडं विचारायचं, बीपी आहे का, डायबिटीस आहे का, थायरॉइड आहे का, काहीतरी विचारायचं. आपल्याला का विचारायचं, तर शुगर असेल तर आपल्याला थोडा डोस वेगळा द्यायचा आहे. शुगर पेशंटला आपल्याला अमृत ज्यूसचा डोस कमी द्यायचा, ते सांगेल मी पुढे तुम्हाला. ठीक आहे. थायरॉइड पेशंट असेल तर थायरॉइड पेशंटला आधी गोळी खायला सांगायची सकाळची, आणि गोळी सांगितली खाल्ल्यानंतर अर्धा 1 तासाने त्याला अमृत ज्यूस घ्यायला लावायचं, बरोबर. आणि 55 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना पहिल्यांदा 5 ml द्या 5 दिवस, आणि त्याच्यानंतर 10 ml द्या, मग 15 ml. मग आपण त्यांना देऊ शकतो. कळायला इथपर्यंत स्टँडर्ड कळायला सगळ्यांना. असा अमृत ज्यूसचा डोस आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कंपनीने जवळपास 32 प्रोडक्ट आणले, आणि त्या सगळ्यांमध्ये मदर प्रोडक्ट जे आहे आपला अमृत ज्यूस आहे. आणि अमृत ज्यूस हा बेस आहे. अमृत ज्यूससाठी काय, आणि या अमृत ज्यूसच्या माध्यमातून आज आपण एवढी मोठी उडी घेऊ शकतो, एवढे मोठे डेव्हलप झालो आपण. आणि खरंच सांगतो, या अमृत ज्यूसच्या माध्यमातून एक गोष्ट खूप भारी झाली. भारताचा नंबर 2 लागतो जगामध्ये डायबिटीसमध्ये. भारताला यंग जनरेशनचा देश म्हणतात, पण आतमधनं खोकला आहे. तुम्ही आणि मी आपल्या हाती एवढं जबरदस्त वरनं फक्त हलक्या हाताने लावायचं, असं हे पेन आहे. आता नेक्स्ट आपलं जे प्रोडक्ट आहे ते आहे पॉवर बूस्टर. त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम जेंट्समध्ये पण झाले, आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला आहे त्याच्यासाठी बनवले. 4 बॉटल अमृत ज्यूस आणि 2 बॉटल पॉवर बूस्टर असा त्याचा डोस आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याला 1 गोळी जेवणानंतर द्यायची. आपले कुठलेही जे कॅप्सूल आहेत ना हे जेवणानंतर द्यायचे, तेवढं लक्षात ठेवा. फक्त अमृतचे कॅप्सूल सोडून बाकीचे सगळे प्रोडक्ट आपल्याला जेवणानंतर द्यायचे. आता पॉवर बूस्टर प्लस म्हणून एक प्रोडक्ट आहे. आता बोलायला हरकत नाही, आपण हेल्थ केअर सेक्टरमध्येच काम करतो. आज जर बघितलं ना तर जेंट्समध्ये स्टॅमिनाचा प्रॉब्लेम पण खूप कमी झाला, तर त्याच्यासाठी आपण हे स्पेशल प्रोडक्ट बनवलेलं आहे, ज्याचा 1 तासामध्ये रिझल्ट आहे. याचा बीपी आणि शुगर पेशंटला पण हे चालणार आहे. असं हे प्रोडक्ट आहे आपलं पॉवर बूस्टर प्लस. ठीक आहे. नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते लेडीजसाठी बनवलं आहे आपण, लेडी लाईफ केअर. आता लेडीजमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मासिक पाळीचे प्रॉब्लेम होतात, गर्भाशयाचे प्रॉब्लेम आहे, गर्भाशयाला फायब्रॉइडची गाठ येते, बरोबर का. असे प्रॉब्लेम आजकाल लेडीजच्या बाबतीत बघितलं तर खूप सारे प्रॉब्लेम आहेत. आता काही गोष्टी मी मगाशी बोललो नाही, मला तुम्हाला सांगायचं येतं. बघा आज लेडीज आहेत ना, किती जरी शिकलेले असले नाही तर बसलेले लेडीज स्वतःला घरामध्ये दुय्यम स्थान देतात. आधी सगळ्यांचं बघतात, मग स्वतःकडे बघतात, आणि समोर शरीराकडे दुर्लक्ष. त्यामुळे काय झालं, लेडीजमध्ये खूप सारं कुपोषण झालं थोडक्यात, आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. अजून एक मुद्दा, आजकालच्या ज्या मुली आहेत ज्या कॉलेजमध्ये जातात, बरोबर का, बाहेरचं खातात, त्यामुळे पोषण नाही होतं. त्यामुळे मासिक पाळीचे प्रॉब्लेम खूप वाढले, अनियमित मासिक पाळी, पोट दुखणं, असे सगळे प्रॉब्लेम. अजून एक झाले बघा, मुलं होण्याचे प्रॉब्लेम पण सुरू झाले. आता लग्न करण्याचं वय हे वाढले, पण तुम्हाला एक बॅड न्यूज देऊ का, याच्यामध्ये मी काम करतोय. माझ्याकडे अशा काही केसेस आहेत, 7 वर्षाच्या मुलीला मासिक पाळी आली, आणि मासिक पाळी बंद व्हायचं प्रमाणे ना 32 वर्ष झालेलं आहे. आणि हे आता काय म्हणतो त्याला, याचा स्टँडर्ड येणार आहे. आता डॉक्टर पण हे सांगतात 32 वर्षात मासिक पाळी बंद होणार, आणि त्याचे उदाहरणं आपण बघतोय खूप लोकांना. हे वय पूर्वी 45-50 होतं, आता कितीवर आले 32. मुली शिकतात 30 वर्षांना. पुढे काय होणार, पूर्वी बँगलोर किंवा मुंबईमध्ये IVF सेंटर असायचं, आता गल्ली गल्लीत IVF सेंटर आहेत का नाही. खर्च मित्रांनो खूप खूप मोठी गुड न्यूज आहे, आणि हे जबरदस्त काम करतं आपलं लेडी लाईफ केअर आणि अमृत ज्यूस. लोकांचे लाखो रुपये याच्यामधनं वाचलेले आहेत. 3 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्ष अशा गॅप असलेल्या लोकांना मुलं होण्यासाठी त्यांना येणे रिझल्ट दिला आहे. तर टाळ्या वाजवायच्या. आता लेडीज असेल तर लेडी लाईफ केअर 2 बॉटल,
लेडीला केस सकाळ संध्याकाळ द्यायचं. आता ज्या लेडीजला मासिक पाळीचा प्रॉब्लेम आहे, गर्भाशयाला गाठ आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, त्यांना तुम्ही बिंदास द्या. 4 बॉटल अमृत ज्यूस, 2 बॉटल रेडी द्यायचे. जबरदस्त रिझल्ट. डायरेक्ट लेडीजचं जे शरीर आहे ना रिजन्यूट होऊन जातं. खूप छान रिझल्ट आहे. आता पुढचं जे आपलं प्रोडक्ट आहे सॅनिटरी पॅड, तर एका अंड्यामध्ये 10 टीम टाकल्यावर ओके आहे, दिवसभर पाणी आपण करू शकतो. ठीक आहे. आणि त्याचा जो काही डोस आहे तो मी तुमच्या सिनियरला विचारतो, पेशंटप्रमाणे आपण तो सांगू. त्याच्यानंतर मेन मल्टीविटॅमिन्स आहे, ज्याच्यामधून आपल्या शरीराला सगळे विटॅमिन्स मिळतात. ठीक आहे. आपले जेंट्स जे आहेत बऱ्याच वेळेला बाहेर असतात, विटॅमिन्स आपल्याला मिळत नाही, फक्त असं तोंडामध्ये पफ करायचं, सगळे विटॅमिन्स मिनरल्स मिळून जातात. जबरदस्त प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट आपलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे अँटी ॲडिक्शन. बघा आजकाल खूप सारे कुटुंब उद्ध्वस्त आहेत. कशामुळं? तर त्यांच्या कुटुंबामध्ये व्यसन आहे, गुटख्याचं व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे, आणि सगळ्यात डेंजर व्यसन आहे ते म्हणजे कशाचं? दारूचं व्यसन. आणि कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त आहे. आणि दारू पिणारा माणूस सगळंच उद्ध्वस्त करून टाकतो. तर हे एवढं जबरदस्त प्रोडक्ट आहे आपलं, आणि किमतीमध्ये पण खूप कमी आहे. 3 महिन्याचा कोर्स फक्त 1500 रुपयाला द्यायचा. आपल्याला जेवणानंतर द्यायचं 4 ते 5 थेंब. जेवणानंतर तुम्ही ज्याला तुम्ही नकळत देताय त्याला अन्नामध्ये टाकून देऊ शकतो. 5 ते 7 थेंब तुम्ही टाकू शकता. जास्त पीठ असेल तर 8 ते 10 थेंब टाका. आणि 2 टाईम तुम्हाला जेवणामध्ये द्यायचं. तर याच्यामधनं गांजापर्यंतची सवय सुद्धा लोकांची बंद झालेली आहे. असं जबरदस्त प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर ॲसिडिटी ड्रॉप आहे. आता हे ॲसिडिटी ड्रॉप ज्यांना हाय ॲसिडिटी आहे त्यांना तुम्ही द्या. जबरदस्त रिझल्ट आहे. पित्ताचे प्रॉब्लेम आहे, जेवणानंतर आपल्याला घ्यायचे. साधारण 8 ग्लास पाण्यामध्ये 5 ते 6 थेंब टाका आणि प्यायचं. मग त्यापेक्षा कमी पाणी घेतलं तरी चालेल. जबरदस्त रिझल्ट आहे ॲसिडिटीला. नेक्स्ट आपलं जे प्रोडक्ट आहे ते आहे डेंटल ड्रॉप. आता लहान मुलांना दातांचे प्रॉब्लेम आहेत. आता आपण म्हणजे पेस्ट वापरतो त्यासाठी केमिकलवाला आहे. तर हे डेंटल ड्रॉप जे आहे आपलं ते एकदम आयुर्वेदिक पद्धतीचं आहे. तुम्ही तुमच्या आहे त्या पेस्टवरती पण टाकू शकता. दातांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप चांगलं कामाला येतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढचे आपण प्रोडक्ट बघूया. त्याच्यानंतर सिबक्टन फेस वॉश आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. विदिन 5 सेकंदामध्ये तुमचं चेहरा फ्रेश होतो. त्याच्यानंतर पुढचं जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आपले साबण आहे. आता 75 pH मेंटेन केलेले साबण आहे. हे बघा सेलिब्रिटी आज आपल्याकडे ॲडव्हर्टाईज करतात. आता हे सगळे टॉयलेट सोप असतात. कुठलेही सेलिब्रिटी ते जाहिरात करणारे साबण वापरत नाही, ते हे साबण वापरतात. तर 75 pH मेंटेन केलेले आपले साबण आहेत. स्किनला खूप जबरदस्त रिझल्ट आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वापरले असलेलेच आहे. जबरदस्त लोकांना रेकमेंड करायला तुम्ही द्या. स्क्रब आहे, जे ब्युटी पार्लरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी जबरदस्त काम करतात. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं केसांसाठी. लेडीजमध्ये केसांचे प्रॉब्लेम खूप आहेत, केस गळणं वगैरे, त्याच्यासाठी हे शॅम्पू आणि हेअर ऑइल आहे. याचा जबरदस्त रिझल्ट आहे केसांवर. तर तुम्ही वापरू शकता. जबरदस्त असं काम हे लेडीजच्या केसांवरती करतात. नेक्स्ट बघितलं आपण तर आपले टूथपेस्ट आहे. हर्बल टूथपेस्ट आणि नॉन टूथपेस्ट आहे. आता हे युनिक पद्धतीने बनवलेले टूथपेस्ट आहे. हर्बल टूथपेस्ट हे जर बघितलं तर हा जबरदस्त फॉर्म्युला आहे, युनिकनेस आहे आणि हर्बल आहे. त्याचा कुठलाही आपल्या दातांना काही त्रास नाही आहे. बघा याच्यामध्ये सल्फेट फ्री आहे, फेस कमी होते याचं, त्यामुळे दातांचं आरोग्य चांगलं राहतं. असे पेस्ट आहे. नेक्स्ट जर बघितलं तर अजून 2 प्रोडक्ट आपल्याकडे इंट्रोड्यूस झाले. त्याच्यामध्ये अजून एक आहे किडनी स्टोन ड्रॉप. तो 15 mm पर्यंतचा किडनी स्टोनचा जो खडा आहे त्याच्यामधून आपल्याला पडणार आहे. अशा प्रकारचा ड्रॉप आता या ॲनिव्हर्सरीला कंपनीने इंट्रोड्यूस केला. आता या पॅकेटमध्ये तो नाही आहे, तुम्हाला मी वर्बली सांगितलं. तर सकाळी आपल्याला उठल्या उपाशी कुठे द्यायचे, साधारण 7 ते 8 थेंब पाण्यामध्ये टाकून आपल्याला ते द्यायचे आहे किडनी स्टोनचा. आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी 1 तास अमृत ज्यूस तुम्ही ॲडजस्ट करू शकता जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर. ठीक आहे. त्या व्यक्तीने आता किडनी स्टोनवाल्या व्यक्तींना अमृत ज्यूस काय काम करणार, तर त्यांची किडनी रिकव्हरी करण्याचं काम करणार. म्हणजे जे इजा झाली आतमध्ये त्याचं काम करणार, आतमध्ये जे काही डॅमेज झालं ते भरून काढणार. ठीक आहे. आणि अजून एक आपण प्रोडक्ट लॉन्च केलं आहे ते म्हणजे आजकाल पाईल्सचा प्रॉब्लेम खूप आहे. फिशर आहे, मूळव्याध आहे, मूळव्याधामध्ये कोंब बाहेर येतो.
तर ऑल इन वन काम करणारं आपलं प्रोडक्ट आहे मूळव्याधीवरचं. ठीक आहे, तर त्याचं पण तुमच्या ब्रोशरमध्ये आता आलेलं आहे. तर त्याचा डोस कसा घ्यायचा? सकाळी आपल्याला जेवणानंतर एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी कुठल्याही प्रकारच्या मूळव्याध पेशंटला तुम्ही देऊ शकता. तर आपले सगळे असे प्रोडक्ट आहेत. अजून कंपनीचं सेंट आहे, दुबई बेस अत्तर आणि सेंट आहे, ते पण खूप जबरदस्त आहे. तर असे आपले सगळे प्रोडक्ट आहेत जे जबरदस्त काम करत आहेत आणि जबरदस्त रिझल्ट आपण त्याच्यामधून घेतलेला आहे. तर हे आपले सगळे प्रोडक्ट आहेत. तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे myrians.com या वेबसाईटवरती तुम्ही गेला तर तिथे डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे. तर या डाउनलोडवरती क्लिक केलं तर तुम्हाला हे ब्रोशर मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला एक सांगणं असेल की तुमच्या सगळ्यांकडे आहे ना आपलं क्लायंट प्रेझेंटेशनचं बुक असलं पाहिजे. म्हणजे आता मी जे काही घेतलं, सेमिनार घेतला, आता प्रेझेंटेशन घेतलं, हे सगळं घेतलं जे